हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मंगलच रेसिपीज अँड स्टोरीजमध्ये. तर हे पाया ओल्या शेंगा काल मी आणलेले आहेत. तर आणि आज माझा लाडका संदीप येत आहे, आयुष येत आहे. आयुषला फारशा नाही आवडत, खातो थोड्याफार तो, पण माझी परी आणि माझा संदीपलाही शेंगा, परीला कच्च्या शेंगा फार आवडतात आणि माझ्या संदीपला भाजून किंवा उकडून आवडतात. तर चला म्हटलं आता मुलं येतच आहेत, तर म्हटलं चला आज आता माझ्याकडे थोडाफार वेळही आहे, तर म्हटलं चला या शेंगा आता आपण अशा आहे बघा मित्रमैत्रिणीनं, ह्या शेंगा आहेत ना, ह्या अशा थोड्या फोडून घ्यायच्या आणि मग स्वच्छ 3-4 पाण्याने धुवायच्या, माती असते ना त्याला, आणि मग त्या कुकरला लावायच्या. कुकरला 3 किंवा 4 शिट्ट्या काढायच्या. त्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ घालायचं, मीठ थोडं जास्त घालायचं आणि त्या उकडवायच्या. खूप छान लागतात खायला, पौष्टिकही आणि टेस्टीही. तर तुम्हीही करून पहा असं. नंतर उकडून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवेनच, त्याचा व्हिडिओ करेनच मी. तर खूप छान लागतात या शेंगा आणि शेंगा पौष्टिक आहेत. बदाम आहे ते बदामासारख्या लागतात, खूप छान लागतात. हे अशा फोडून घ्यायच्या थोड्या, म्हणजे ना त्यामध्ये मीठ खूप छान जातं, आतमध्ये मीठ छान जातं. तर कारण मी नेल्या होत्या ऑफिसमध्ये शेंगा, तर कच्च्या नेल्या होत्या. तर खात होते सगळेजण, सतीश खात होते, माझी वर्षा माझी मैत्रीण खात होती, नंतर बरेच जण खात होते. मॅडम अशाच कशा आणल्या, कच्च्याच कशा आणल्या, मग त्या बाधतात असं तसं. तर ठीक आहे बाबा आशिष, मी आता थोड्या उकडून आणते बाळानं तुमच्यासाठी शेंगा, आहे माझ्याकडे वेळ. तर आता काय, माझी साथ तुम्हाला 2 वर्षापर्यंतच आहे. तर चला, आशिष, गणेश, सुनील माझ्या मुलासारखे आहेत, माझ्या अनुच्याच वयाचे आहेत हे सगळेजण. तर त्यांचे चाललेले असतं, मॅडम आज काय आणलं खायला, उद्या काय आणणार आहात. तर ठीक आहे, त्यांची फरमाईश असते मुलांची. माझा आशिष पण फार लाडका आहे, म्हणजे फार नुसता लाडका नाही, म्हणजे सुबक ठेंगणा आहे, पण खूप देखणा आहे आशिष माझा. खूप छान दिसतो, गोरा गोरा पान आहे आणि त्याला त्याच्यासारखी 2 छान अशी पिल्लं झालेली आहेत, क्यूट अशी छान 2 मुलगे आहेत त्याला, आशिषला माझ्या. आणि तसाच माझा सुनीलही लाडका आहे. त्याला एक छान अशी कळी आलेली आहे त्याच्या संसाराच्या वेलीवर. तिचं नाव आरोही ठेवलेलं आहे, त्याच्या मिसेसने तिचं नाव आरुषी ठेवलेलं आहे आणि त्याला ठेवायचं होतं आरोही, मग ती आरुषी म्हणते आणि हा आरोही म्हणतो. तर असं म्हणजे ऑफिस देखील माझं एक कुटुंबाप्रमाणेच आहे. तिथेही मी म्हणजे मुलांचे हवे तसे लाड करत असते. म्हणजे बघा, आपण हसून खेळून राहिलो तर दिवस कसा निघून जातो कामामध्ये काहीच कळत नाही मित्रमैत्रीण. आणि मला सांगा, लाईफमध्ये काय आहे हो माणसाच्या, काय घेऊन जाणार आहोत आपण. आजचं अस्तित्व उद्या नसतं, हो की नाही. म्हणून आपण प्रेझेंटमध्ये जगायचं, छान एन्जॉय करायचा, कामंही करायची, एन्जॉयही करायचा आणि प्रत्येकाशी नातं जपायचं. तेच तुमच्यासोबत येतं. उद्या तुम्ही निघून गेलात त्या जगातून तर कोणी म्हणणार नाही तुमच्याकडे एवढं 8 फ्लॅट आहेत, 4 गाड्या आहेत, बंगला आहे, हे आहे, असं कोणी म्हणत नाही मित्रमैत्रिणीनं. काय म्हणतं, अरे रे खूप चांगली बाई होती बिचारी, अरे रे खूप चांगला माणूस होता तो. हे तुमची कीर्ती मागे राहते. तुम्ही मरता पण कीर्तीरूपी तुम्ही मागे उरता, हे लक्षात घ्या मित्रमैत्रिणींनो. कुणाचाही हेवे दावे करू नका, कुणाला नावं ठेवू नका, कुणाची कुचेष्टा करू नका. काही नसतं हो माणसाच्या आयुष्यामध्ये. का एखाद्याचा हेवा दावा करा. मला सांगा, तुम्ही एखाद्यावर जळता, ह्याच्याकडे खूप पैसा आहे, ह्याच्याकडे गाडी आहे, बंगला आहे, माझ्याकडे हे नाही ते नाही, आणि तुम्ही त्यांच्यावर जळत राहा. ती गाडी बंगला तुमच्याकडे येणार आहे का, सांगा मला, येणार आहे का, नाही ना. मग तुम्ही जळून खाक होण्यापेक्षा, स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा, जर तुम्ही म्हणाला अरे वा तुमच्याकडे गाडी आली का, छान छान छान, अजून तुमची प्रगती होईल, अजून तुमचं चांगलं होईल, असं म्हणा ना. का तुम्हाला कमीपणा वाटतो, असं म्हणा. आज तुम्ही त्याची स्तुती केली, आज त्याचं कौतुक केलं, तर परमेश्वर उद्या तुमच्या दारामध्ये गाडी उभी करेल तुमचे. आणि तथागत म्हणतातच ना, द माइंड इज एव्हरीथिंग. तुमचं मन सर्व काही असतं. अरे तुमचं मन स्वच्छ ठेवा, क्लीन ठेवा, एकदम क्लीन ठेवा तुमचं मन. हा भगवान तुम्हाला जे हवं ते देईल, फक्त तुमचं माइंड चांगलं ठेवा. कळलं मित्रमैत्रिणींनी, तुमचं माइंड चांगलं ठेवा. द माइंड इज एव्हरीथिंग. तुमचं मनच सर्व काही करत असतं. मन तुम्ही, अरे मन ही एवढी अफाट शक्ती आहे, तुम्ही जे म्हणाल ते घडू शकतं.
हां, आता तुम्ही म्हणाल, हां, मला आता गाडी पाहिजे, तर माझ्या दारात गाडी आहे, असं नसतं. तर आपण कष्टही करायचं असतं आणि मग त्या कष्टाला परमेश्वर आपल्याला यश देतो आणि त्या कष्टामधून, त्या यशामधून मग आपली स्वप्न साकार होतात. असं आहे मित्र-मैत्रिणींनो. तर कुणावर जळू नका हो, काही नसतं हो, काही नसतं. कुणावर जळून, कुणाला नावं ठेवून, आणि कुणाला कमी तर मुळीच लेखू नका. अजिबात लेखू नका कधी कुणाला कमी. मित्र-मैत्रिणींनो नका लेखू. अहो, त्या व्यक्तीला फार त्रास होतो. हां, मी माझं स्वतःवरून उदाहरण सांगते. मी माझ्यासारखी तडपडलेली आहे. जेव्हा मला लोकांनी नावं ठेवली, लोकांनी माझा मानसिक छळ केला, तेव्हा मी माझ्यासारखी तडपडलेली आहे हो. नका असं करू कुणाला प्लीज. माझे हात जोडून तुम्हाला कळकळीची विनंती आहे. खूप यातना होतात, खूप यातना होतात. एक तर त्या व्यक्तीचं दुःख असतं, काही काही दुःख अशी असतात ती आपण सगळीच दुःख आपण सगळ्यांना शेअर नाही करू शकत. इव्हन आपल्या तुमच्या माहेरी सासरी देखील तुम्ही शेअर नाही. काही गोष्टी अशा असतात त्या तुम्हाला मनातच ठेवाव्या लागतात आणि त्या मनामध्ये ठेवून, कारण तुम्हाला योग्य तसं असं कोण व्यक्ती भेटतच नाही. आता तुम्ही म्हणाल की आता मी एक उदाहरण सांगते मी, मैत्रिणींनो राग मानू नका, की एखादी गोष्ट आपण जर आता मैत्रिणीने सांगितली, अगं असं असं झालं गं, तसं झालं, मग ती मैत्रीण, हो गं बाई बिचारी, हो गं असं तसं, आणि तीच मैत्रीण तुम्ही पुढे निघून गेलात. माझ्या मैत्रिणी तशा नाही आहेत. माझ्या मैत्रिणी खूप चांगल्या आहेत. माझ्या सख्या ज्या आहेत ना, खरं मी तथागताचे आभार मानेन, की हे तथागता मला तू इतक्या छान मैत्रिणी दिल्या. खरं जेव्हा तुम्हाला सांगते, माझं प्रमोशन झालं, माझं दुसरीकडे माझी ट्रान्सफर झाली, पण मित्रमैत्रिणींनो मला रडू आलं. मी ते म्हणजे प्रमोशन मी झालं, मी सेलिब्रेट केलं नाही, मी पेढे वाटले नाही ना, मी पार्टी दिली ना, मी काय का, तर मला इतकं फील झालं की मी माझ्या सख्यांपासून दूर जाणार होते. माझ्या सख्या मला आता उद्यापासून भेटणार नव्हत्या. आणि असंही नाही की आठवण आली, चल बाबा वेळ काढून निघून गेले मी तर असं नाही. 10 मिनिटाच्या अंतरावर मी फार लांब आहे माझ्या मैत्रिणींपासून. आणि तुम्हाला सांगते, माझ्या मैत्रिणी इतक्या चांगल्या आहेत, इतक्या चांगल्या आहेत. टचवूड अशा मैत्रिणी सगळ्यांना मिळो. आजकालच्या युगात अशा मैत्रिणी कुठेही बघायला मिळत नाही. अक्षरशः माझ्या मैत्रिणी मला शोधून आणून मला खाऊ घालायच्या. आणि एक दोन दिवस नाही, तब्बल 10-12 वर्ष, 10-12 आपल्या घासातला घास माझ्या मैत्रिणी मला द्यायच्या, मला शोधून आणायच्या. मलाच वाटायचं रोज रोज त्यांना मी का त्रास देऊ. बिचाऱ्या सकाळी उठून 4ला उठून डबा करतात, कुठून येतात, कल्याणहून येतात, बोरिवलीहून येतात. मी म्हटलं मी त्यांना का त्रास देऊ सारखा सारखा. म्हणून मी कॅन्टीनला जाऊन मी डाळ भात खायचे. तर त्यांना माहिती होतं, आता मैत्रिणींना आपल्या सगळ्या खोडी सवयी माहिती असतात. म्हणे तू जेवलेली नाही आहेस, चल. अगं मी आत्ताच आले जेवून. नाही तुला भात आवडत नाही, तू कशाला गेली डाळ भात खायला, चल मी कारलं आणलं आहे, चल मी डाळ पालक आणला आहे, चल मी मेथीची भाजी आणली. तर अशा माझ्या मैत्रिणींसारख्या जगात मैत्रिणी मिळणार नाहीत. खूप चांगल्या माझ्या मैत्रिणी आहेत. आणि म्हणून माझं प्रमोशन झालं तरी मला आनंद वाटत नव्हता, एवढ्यासाठी की त्या मला आता उद्यापासून भेटणार नव्हत्या. माझी काळजी घ्यायला कोण आहे तिकडे असं मला वाटायचं. म्हणून मला खूप फील झालं होतं. आणि मी पार्टी नाही दिली, मी आनंद व्यक्त नाही केला, काही नाही. प्रमोशनपेक्षा पण मला ते जास्त दुःख झालं की माझ्या मैत्रिणी मला तर माझ्या जवळ, माझी काळजी कोण घेतील आता असं मला वाटायचं. मला मला धरून कोण नेईल ऑफिसला, मला पकडून कोण नेईल गाडी घोड्यातून, ट्रेनमधून प्रवास करताना माझी काळजी कोण घेईल असं मला वाटत होतं. आणि खरोखर तसंच घडलं. जेव्हा मी दुसऱ्या ऑफिसला गेले, तिथे माझा खूप मानसिक छळ झाला. खूप म्हणजे इतका मानसिक छळ झाला मित्रमैत्रिणींनो, मी आज तुम्हाला सांगते, मी फाशी घ्यायला घेतली होती. इतका माझ्या मनावर परिणाम झाला बघ. पण माझे ऑफिसर इतके चांगले, इतके चांगले, देव माणूस आहेत माझे ऑफिसर. देव माणूस आहे, देवापेक्षा पण जास्त म्हटलं तरी चालेल. तर त्यावेळेला मी म्हणजे 2 वर्षापूर्वी मी फाशी घेतली होती, पण त्या ओढणीची गाठ बसली नव्हती. म्हणजे माझ्या आयुष्यात जगणं होतं मित्रमैत्रिणीनं. म्हणजे इतकं आम्हाला मानसिक छळ झाला होता की मी मरणाला तयार झाले होते. पण माझी कर्म चांगली म्हणून माझ्या मुलांसाठी मला म्हणजे त्या ओढणीची गाठ बसली नाही आणि माझी फाशी रद्द झाली आणि मी आज तुमच्यासोबत इतकी छान उभी आहे. तर म्हणजे आता विषय निघाला म्हणून मी सांगते आहे की इतक्या चांगल्या माझ्या मैत्रिणी आहेत. तर त्यांना मी खूप मिस करते असं. तर अशा माझ्या मैत्रिणींसारख्या जगात मैत्रिणी नाही आहेत. असं मी म्हणजे म्हणजे मला भरून आलं, मला त्या आठवणी आल्या
शोधून शोधून मला म्हणे चल जेवायला, म्हणे चल जेवाय. अगं नको, मी जेवून आले. नाही नाही, तुला भात आवडत नाही, चल डाळ पालक आणलाय, चल कारलं आणले, चल हे आणले, चल. अशा मैत्रिणी. मला खूप रडू येते. माझ्या मैत्रिणीसारख्या मैत्रिणी नाही जगामध्ये. सॉरी.